सई आणि गिरिजा का आणखीन पण कोणी आहेत? आणि वृंदावन कुठे थाटलंय? इथे पुण्यातच का US मध्ये सुद्धा प्रकरण आहेत? प्रिया सोडून जगातल्या सगळ्या मुलींचा कैवारी ना तू. प्रिया, उमराव जान म्हणे. मला दाखवण्यापुरता उमराव जान. तिचं तर जानच असेल ना? थँक्स सुहास. ज्या गोष्टीसाठी जीवाचा एवढा आटापिटा केला ती गोष्ट तू स्वतःहूनच मला दिलीस. थँक्यू. प्रिया, तुला पुण्याहून निघताना फोन नाही करता आला? हा? काय ग, काय विचारतोय मी? नाहीतर एकदा स्पष्टपणे सांगून मोकळी हो ना की या घरातल्यांची तुला काही पडलेली नाहीये. निदान आई आणि मंजिरीला सांगेन मी पुढच्या वेळेपासून एवढी काळजी करू नका तुझी म्हणून. प्रिया, तुझ्याशी बोलतोय मी. हे काय झालंय प्रिया? नाही, काही नाही. प्रिया, तुम्हाला सांगणार आहेस का मी सुहासला फोन करू? नाही प्लीज. सुहासला फोन नको लावू. मी सांगते काय झालं ते. आमच्यात थोडंसं भांडण झालं आणि त्यांनी माझ्यावर हात उचलला. हॅलो भाऊजी, प्रिया घरी पोहोचली? प्रिया घरी आली आहे सुहास, आणि उद्या सकाळी तूही घरी येतोयस. मला बोलायचंय तुझ्याशी. मी फक्त त्या गिरीजा प्रधान बद्दल त्याला एक साधा प्रश्न विचारला. त्याच्या ज्या माणसावर विश्वास ठेवून मी माझं पुढचं अख्खं आयुष्य त्याच्यासोबत घालवणार आहे, त्याला 2 साध्या प्रश्न विचारणं सुद्धा गुन्हा आहे का? सत्यजित, मी अशी खूप कपल्स बघितली जी लग्नानंतर कधीच सुखी होऊ शकली नाही, कारण त्यांचा भूतकाळ आडवा येतो. आता तुमचंच उदाहरण. सॉरी, मला तुला दुखवायचं नव्हतं. प्रिया, हे बघ, तू आधी शांत हो. कशी शांत हो? सत्यजित, जखमेवरची खपली निघाल्यावर रक्त थांबत नाही. जोवर कोणीतरी मायेने फुंकर घालत नाही. सत्यजित, मी तुझ्याकडे एक मागू. मला माहिती माझा तुझ्यावर काही हक्क नाही, कधीच नव्हता. मीच वेड्यासारखी आशा लावून बसले होते. पण हा स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून मी तुझ्याकडे भीक मागते असं समजावं तर. पण प्लीज एकदा मला जवळ घे प्लीज. आई, डोंगरे, दामले, साने, देसाई, कदम, देशमुख या सगळ्यांना त्यांच्या कुटुंबासकट बोलवायचं. आणि तुझ्या कोण मैत्रिणी असतील त्यांची नावं टाक त्याच्यामध्ये. प्रिया, तू सुद्धा तुझ्या कोणाला बोलवायचं असेल त्यांची नावं टाकून दे बरं. हो. आई, मी काय म्हणते, त्या नैना जाधवांना बोलवूया का? बोलव की ग. त्यांचं नाव घालायचं राहिलं. त्यांचं नाव घाल. काय ग बाई, लग्नाची तयारी. प्रिया, बरं झालं हिचं डोहाळे जेवण आपण घरातल्या घरात करतोय म्हणून. हो ना. आणि हो, घरातल्या घरात करतोय म्हणून तू लगेच पदर बांधून कामाला जायचं नाहीये. तुला आराम करायचा आहे. डॉक्टरांनी सांगितलंय कामं करायला आम्ही समर्थ आहोत. काय ग? अगदी बरोबर. मंजिरी, आणि आता तुझी 3rd ट्रायमेस्टर सुरू झाली, त्यामुळे तुला खूप काळजी घ्यायला पाहिजे. अगं, आता तू सुद्धा बरोबर सांगतेय ती. तू काही बोलूच नकोस, तू फक्त आमचं ऐक आता. बरं, सासूबाईंना पण विचारून घे त्यांच्या ओळखीच्या कोणाला काय बोलवायचं असेल. हो. हॅलो. ताबडतोब माझ्या खोलीत ये. अरे पण मी मावशीच्या रूम मध्ये. डोहाळ जेवणाच्या कार्यक्रमाची तयारी करतो आम्ही. ताबडतोब.
बरं ठीक आहे, आले. मी आलेच. का ग, तू कुठे निघालीस आता? सत्यजितचा फोन होता, त्याने रूम मध्ये बोलवलंय. काय काम आहे काही बोलला नाही. जा जा, तू बघ जरा सगळ्या या सगळ्यांची बेरीज कर. मला किती आहे नक्की आकडा सांगाय. काय हे झाले ना? तू बोलवलंस? काल सकाळी फोनवर सुहासनं तुला त्याचा एक निर्णय ऐकवला. त्याबद्दल तू मला काही सांगितलं का नाहीस प्रिया? तो निर्णय सुहासने सांगितला ना, तो सांगण्यासारखा होता का? मलाच एवढा मोठा धक्का बसला होता. सत्यजितने स्वप्नातही विचार केला नव्हता की सुहास आमचं लग्न मोडेल. माझाच विश्वास बसत नव्हता. मी काय सांगणार होते तुला? हे बघ प्रिया, सुहासनं त्याची बाजू सांगितली, मला तुझी बाजू ऐकायचंय. तुमच्या दोघांमध्ये असं काय झालं की सुहास या निर्णयापर्यंत आलाय? ते नाही सांगितलं त्यांनी. बरोबरच आहे, लग्न मोडलंय हे बोलण्याशिवाय तो दुसरं काही बोललाच नसेल ना. प्रिया, मुद्द्याचं बोल. हेच तर ना, मुळात माझा मुद्दाच त्याला पटत नाहीये. सत्यजित माझ्या होणाऱ्या नवऱ्याशी एक मुलगी माझ्या डोळ्यादेखत फ्लर्ट करते, हे बघून एखाद्या सामान्य मुलीला जे प्रश्न पडतील तेच मलाही पडले. आणि मी तेच प्रश्न त्याला विचारले. जर त्यांनी त्याची खरी उत्तरं दिली असती ना, तर विषय तिथेच संपला असता. पण नाही. US रिटर्न सुहासला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची लाज वाटते ना. त्याला राग आला माझ्या प्रश्नांचा आणि तो थेट लग्न मोडण्यापर्यंत येऊन पोहोचला. एक्सक्यूज मी भाऊजी, प्रश्न विचारणं वेगळं आणि आरोप करणं वेगळं. नाही सहन होत मला. ही सतत माझ्या उरावर बसून आरोप करत असते, त्याचा त्रास होतो मला. सुहास, मी तुझ्या उरावर बसते? मी प्रेम केलंय तुझ्यावर आणि तुझ्या बरोबर संसार करण्याची स्वप्न पाहिले. तो नीट चालावा त्या काळजीपोटी मी तुला 2 प्रश्न विचारले तर मी गुन्हा केला का? त्याला उरावर बसणं म्हणतोस तू? हो, हा गुन्हाच आहे प्रिया. प्रेमाचं अस्त्र वापरून एखाद्याला असं टॉर्चर करणं हा गुन्हाच आहे. मी तुझ्यासाठी माझ्या नोकरीवर पाणी सोडलं. माझ्या त्यागाची जराही किंमत न ठेवणं हा तर गुन्हाच आहे. आत एक आणि बाहेर एक हा तर मोठा गुन्हा आहे प्रिया. चुकतोयस तू. मी तुझ्यावर प्रेम केलं ना, हाच माझा गुन्हा आहे. खरं तुझ्यावर एवढा जीव लावला हा माझा गुन्हा आहे. 24 तास दिवस रात्र तुझी काळजी करत बसले हा माझा गुन्हा आहे. आणि तुझ्या लेखी हे सगळे गुन्हे अक्षम्य आहेत ना. आणि तुझ्या लेखी या सगळ्यावर एकच सोल्युशन आहे, लग्न मोडणं. हे बघ, मला गप्प बसा तुम्ही दोघं. काय चाललंय? हं? हे माझं घर आहे. रस्त्यात उभे राहून भांडल्यासारखे भांडू नका एकमेकांशी आणि आवाज कंट्रोल मध्ये ठेवायचा, कळलं? उगीच तुमच्या नात्याची लक्तर माझ्या घरात उभे राहून फाडत बसू नका. हे बघ सुहास, प्रिया, तुमच्या दोघांची एंगेजमेंट झाली. गोष्टी खूप पुढे गेलेत. माझ्या आईच्या, मंजिरीच्या खूप आशा आहेत तुमच्या लग्नाकडून. त्यामुळे उगीच हे असली बालिश भांडणं काढून इतके टोकाचे निर्णय घेऊ नका. आणि असे निर्णय तुम्ही घेणार असाल तर मला मध्ये पडावंच लागेल. भाऊजी, मला या विषयावर विचार करायला थोडा वेळ हवाय ना. मग हे वेळ घ्या, विचार करा, एकमेकांशी बोला. जे काही समज गैरसमज असतील ते मिटवून टाका. आणि जर एवढं करूनही ते गैरसमज मिटणार नसतील तर मग तसं मला सांगा. मग आईला किंवा मंजिरीला काय सांगायचं ते मी बघतो. एकच सांगतो मी सुहास, बरेचदा गरम डोक्याने घेतलेल्या निर्णयांवर नंतर पश्चाताप करण्याची पाळी येते. तुम्ही बोलून घ्या.
सत्यजित दादा, बरं झालं भेटलात. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. या आत्या. मी पोलीस स्टेशनला गेले होते. यांना भेटून येते. अरे हो, मला विहंग काहीतरी बोलला. तुमच्या मिस्टरांना अटक झाली म्हणे. खूप संतापलेत ते. बाहेर आल्यावर काय करतील याचा नेम नाही, पण एवढं मात्र नक्की की बाहेर आल्यावर सगळा राग सगळ्यात आधी माझ्यावर काढतील. असो, सत्यजित दादा, कोल्हापुरात तुमच्याशिवाय दुसरा कोणीही त्यांचा शत्रू नाही जो त्यांना तुरुंगात टाकू शकतो. हे तुम्हालाही माहितीये, त्यांनाही आणि मलाही. म्हणजे नाही वहिनी, तुम्हाला काय म्हणायचं मला कळत नाहीये. मला काय म्हणायचंय हे तुम्हाला सगळं कळलंय. तुम्हाला असं नाही नाही, हे बघा मंजुषा वहिनी, तुमच्या मिस्टरांच्या अटकेशी माझा काहीही संबंध नाही. सत्य काय आहे हे तुम्हालाही माहितीये आणि मलाही. आणि मुळात त्याविषयी माझी तक्रार नाहीच आहे. उलट मी तुम्हाला सावध करायला आले. आमच्या यांचा स्वभाव आणि त्यांची सूडबुद्धी तुम्ही चांगलेच ओळखून आहात. ह्या सगळ्याचा परिणाम मंजिरी वहिनींवर आणि तुमच्या होणाऱ्या बाळावर होऊ नये एवढीच देवाकडे प्रार्थना आहे माझी. त्याची काळजी तुम्ही नका करू मंजुषाताई. तो मी कधीच होऊ देणार नाही. आणि तुम्ही सुद्धा फक्त प्रार्थना करण्यापलीकडे दुसरं काहीतरी करू शकता जर तुम्ही मनावर घेतलं तर. एकदा कोर्टात त्याच्या विरुद्ध साक्ष द्या. मग तुमचा हा वनवास आणि आम्हाला होणारा दादाचा त्रास कायमचा संपून जाईल. त्या नागाला आपण कायमचा ठेचून टाकू. विचार करा मंजुषाताई, अशी संधी आपल्याला पुन्हा कधीही मिळणार नाही. काही भोग हे भोगायचेच असतात. त्यांच्यापासून पळताही येत नाही आणि त्यांच्यावर उपायही करता येत नाही. हे बघा, अरे घ्या, मंजिरी आली. वहिनी, मला कळलंय तुम्हाला काय म्हणायचं ते. आपण नंतर बोलू त्याबद्दल. काय कळलं? अगं मंजिरी, यांच्या मिस्टरांना अरेस्ट झाले. त्याबद्दलच थोडा सल्ला विचारायला त्या आल्या होत्या. ओ, आपण बोलू नंतर. बरं मंजिरी, चल मी निघतो. आणि तू काळजी घ्यायची, औषधं वेळेत घ्यायची. ओके, मी फोन करेनच. ठीक आहे. तुम्हीही काळजी घ्या. मंजुषा वहिनी, या ना, आपण बसू आतमध्ये. मंजुषाताई, खरं तर मी तुम्हाला याआधीच भेटायला हवं होतं. मला तुमचे आभार मानायचे. साखरपुड्याच्या दिवशी एवढी हिंमत दाखवून तुम्ही माघारी आलात आणि खरा प्रकार सगळ्यांच्या समोर आणला. खरंच याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. नाहीतर या गैरसमजुतींपायी प्रियाच्या आयुष्याचं काय झालं असतं ना, याची कल्पना सुद्धा नाही करवत मला. आणि हो, तुम्ही आज इथे आलात ते एका अर्थी बरंच झालंय. अहो, आईंनी माझ्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम ठेवलाय. त्याला तुम्ही यावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. मंजिरी वहिनी, मी हो, म्हणजे नाही, मला कल्पना आहे की इथे येणं, असं घरातून बाहेर पडणं तुमच्यासाठी सोपं नाहीये. आजही इथे यायला तुम्हाला काय काय दिव्य करायला लागले असतील मला कल्पना आहे त्याची. पण तुम्ही आलात तर मला खूप छान वाटेल. प्लीज प्रयत्न करा. नाही, नको मंजिरी वहिनी, उगाच आग्रह करू नका. तुमच्या घरात शुभप्रसंग घडतोय. उगाच माझ्या दुर्भाग्याची सावली तुमच्या घरावर नको पडायला. मी तुमच्यासाठी आणि तुमच्या होणाऱ्या बाळासाठी देवाकडे मनापासून प्रार्थना करेन. आणि एकदा का बाळ झालं की जमेल तसं भेटून जाईल. द्याल ना मला भेटायला? अहो, असं काय बोलताय तुम्ही? तुम्ही उगाच वाईट नका वाटून घेऊ मंजिरी वहिनी. माझ्या शुभेच्छा तुमच्या बरोबर कायम आहेत. मी आली नाही
तरी माझी माया कमी नाही ना होणार. तुम्ही थांबा, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते. नाही, नको. नाही, मी तुमचं काही एक ऐकणार नाही. तुम्ही नाश्ता करूनच जाणार आहात. माझा हट्ट समजा हवं तर. ठीक आहे? आले. मंजुषा ताई, तुम्ही? कशी आहेस प्रिया? मी बरी आहे. तुम्ही कधी आलात? काही काम होतं का? हो, सत्यजित दादांकडेच काम होतं. थोडं महत्वाचं होतं म्हणून स्वतःच आले. मंजुषा ताई, मला त्या दिवशी संधी मिळाली नाही, पण आज मला तुमचे आभार मानायचे. मी आजपर्यंत आयुष्यात खूप चुका केल्या, पण त्या सगळ्या चुका विसरून तुम्ही मला पाठीशी घातलं. मंजुषा ताई, हे तुमचे उपकार मी खरंच आयुष्यात कधीच विसरणार नाही. मुळात ते उपकार नव्हतेच प्रिया, ती मदत होती एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला केली. आणि मी तरी काय मोठं केलं एवढं? तुझ्या आयुष्याला नवीन वळण देण्याची संधी तुझ्या नशिबाने तुला दिली. ती संधी आमचे हे हिरावून घेऊ पाहत होते. त्यांचा प्रयत्न मी फक्त हाणून पाडला, एवढंच. मंजुषा ताई, मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं, पण आज पुन्हा एकदा सांगते. मी अगदी मनापासून खरंच चांगलं वागायचं ठरवलंय. सत्यजित, मला तुझ्याशी बोलायचंय, आणि जे बोलायचंय ते तुझ्या माझ्यातलं आणि सुहास मधलं. त्यामुळे मी ते आतमध्ये नाही बोलू शकणार. मला सुहासचा फोन आला होता. हा, मग काय बोलला तो? त्यांनी माफी मागायला फोन केला होता. त्याला आता त्याच्या वागण्याचा पश्चाताप होतोय आणि तो लग्न करायलाही तयार झाला. गुड, कॉंग्रॅच्युलेशन. हे जे तुझं अभिनंदन, जे मला सगळ्यात जास्त यातना देत आहे, ते कसं स्वीकारू? सत्यजित, तू मध्ये पडलास म्हणून त्यांनी त्याचा डिसिजन बदलला. आता त्याला जरी कितीही पश्चाताप झाला तरी मी त्याला कधीच माफ करू शकणार नाही. एकदा का माणूस मनातनं उतरला ना की तो कायमचा उतरतो. सत्यजित, तो ज्या प्रकारे माझ्याशी वागलाय, ज्या प्रकारे त्यांनी माझ्यावर हात उचलला, मी त्याला माझ्या मनातलं ते स्थान कधीच देऊ शकणार नाही. तुला काय म्हणायचंय प्रिया? म्हणजे तो त्याचा निर्णय ऐकून मोकळा झाला. माझ्या निर्णयाचं काय? माझं मत विचारलंच नाही त्यांनी. आणि काय आहे तरी काय तुझं मत? घाबरू नको, मी लग्न करणार आहे, पण एक तडजोड म्हणून. मी त्याला माझा नवरा किंवा माझा जोडीदार म्हणून कधीच एक्सेप्ट करू शकणार नाही. मी हे लग्न का करते माहिती? तुझ्यासाठी. कारण आता जर मी या लग्नाला नकार दिला तर घरातले सगळेच दुखावले जातील, विशेषतः मावशी आणि मंजिरी. त्यांना दुःख झालेलं तू पाहू शकणार नाहीस आणि तुला दुःख झालेलं मी पाहू शकणार नाही. त्यामुळे आता जन्मठेपेची शिक्षा या वाचून दुसरा काही पर्याय नाही माझ्याकडे. सत्यजित, मी ह्या बदल्यात मागते असं नाही, पण माझी एक शेवटची इच्छा आहे. ती जर तुला सांगितली तर तू ती पूर्ण करशील? शेवटची इच्छा? शेवटचीच. ज्याला फाशीची शिक्षा दिली जाते ना, त्यालाच शेवटची इच्छा विचारली जाते. सत्यजित, मी माझं उरलेलं आयुष्य, माझं सर्वस्व एका अशा व्यक्तीच्या हवाली करायला चालले ज्याची माझ्या लेखी आता काहीही किंमत नाही. हे एका अर्थाने मरणच झालं ना.
म्हणून विचारते, माझी शेवटची इच्छा करशील ना पूर्ण? सत्यजित, मला माझा पूर्वीचा सत्यजित परत हवाय, जो माझा खरं तर कधीच नव्हता, पण एकेकाळी माझ्या सुदैवाने मी त्याला 4 विसाव्याचे क्षण देऊ शकले होते. मला तो सत्यजित परत दे, फक्त एका रात्रीसाठी.